आणि आता फरीदा आपल्याला शिकवणार आहे. फरीदा, नवऱ्याने खूप कौतुक केलेलं आहे तुमचं की फरीदाने मला ट्रेन केलंय, फरीदाने असं शिकवलं, फरीदा असं करते. आणि एक अशी चाळी पण मारली की फरीदाने आम्हाला वेज करून टाकले. डाइट करना पड़ता है, कोलेस्ट्रॉल बढ़ जाता है, फिर हाई ब्लड प्रेशर हो जाता है, सो यू हैव टू. बट रेडीमेड तो एक ही बार खाए तो बस. येस, बस हो गया. यू आर राईट, ॲब्सोल्युटली करेक्ट. तर असं फरीदाचं म्हणणं सगळ्यांनीच ऐका, पण सगळं ऐकू नका, कारण आता आपण खाणार कसं. ओके फरीदा, हे काय आहे, कसली तयारी आहे? दिस इज स्ट्रॉबेरी चॉकलेट केक है. केक? Yes. Oh, wonderful. It's actually known as a gatto. Gatto, yeah. Yeah, Okay, but it's a chocolate and strawberry mix. स्ट्रॉबेरी पाहिजेतच, महाबळेश्वर आहे म्हटल्यानंतर Absolutely. पाहिजेतच स्ट्रॉबेरी. Yes. ओके, तर आपण नीट साहित्य बघूया. या गॅटोसाठी आपल्याला काय काय लागतं सांग. कोको पाउडर मिक्स, अंडे, बटर, मिल्क, चॉप्ड स्ट्रॉबेरीज, कैस्टर शुगर, चॉकलेट शेविंग्स, whipped क्रीम, शुगर सिरप, व्हॅनिला एसेन्स. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं. तर आता आपण सुरुवात करायचीच आहे. पण मला सांगा की फरीदा, हे जे आपण प्रीमिक्स घेतलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये काय काय आणि त्याचं साधारणतः प्रोपोर्शन काय आहे? इसमें मैदा है 100 ग्राम्स, और इसमें बेकिंग पाउडर हाफ टी स्पून है, एंड 30 ग्राम्स ऑफ कोको पाउडर है. ओके, दैट्स द मिक्स. ओके, 100 ग्रॅम्स मैदा, 30 ग्रॅम्स कोको पावडर अँड हाफ अ टीस्पून बेकिंग पावडर. हाफ टीस्पून बेकिंग पावडर. ओके, तर हे आपल्याला मिळतं आता, असं प्रीमिक्स सुद्धा मिळतं. तर हे आपण घेतलेलं आहे. सुरुवात कशाने करायची? पहले हम अंडे और शक्कर को बीट करेंगे. अच्छा, साखर आपण म्हणजे अंडी आणि साखर याचं प्रमाण हेच पाहिजे ना? 100 ग्रॅम शक्कर. 100 ग्रॅम शक्कर. केक करताना एवढं नक्की सांभाळायला हवं की जे त्यांनी प्रमाण सांगितलंय त्या प्रमाणानुसारच तुम्हाला जायला लागेल, तरच तो केक व्यवस्थित होऊ शकतो. जरा करून घेतो तो 5 मिनिटं. झालं ना छान? आता काय हवंय? अभी इसमें हम ये डालेंगे, बटर डालेंगे और ये डालेंगे कोको पाउडर मिक्स. हे एक्झॅक्ट मोजलेलंच बटर आहे जी. आणि आता कोको पावडर म्हणजे? यस. कोको पावडर म्हणजे ते जे काय मिक्स आहे, मैदा, कोको पावडर, मैदा, बेकिंग पाउडर और कोको पाउडर. परत ही सगळी मिक्स करून आपल्याला ह्याने करायला लागेल. हो. आणि दूध कधी घालायचं? हे काय घालतोय आपण? व्हॅनिला एसेन्स. व्हॅनिला एसेन्स. तो किती घालायचा? 1 टीस्पून. 1 टीस्पून. अब ये जैसे थिकन होता जाता है, इसमें दूध डालते हैं. ओके, थोड़ा थोड़ा डालना? नहीं, ये 60 ml है. अच्छा, तो अभी ये पूरा डाल देंगे. हाँ. अब ये बैटर तैयार हो गया है. ओके, और ये देखना पड़ेगा ना? हाँ, अभी ये देखेंगे कि इट हैज टू बी at this consistency, dropping. अच्छा, like this. So now this is perfect. Yes, you will come to know that this is this consistency and this is good. पण आता हे झालंय, तर आता डस्टिंग केलेल्या ह्याच्यामध्ये ठेवायला लागेल ना? टिन, बेकिंग टिन है. हाँ जी, 7 इंच का बेकिंग, राउंड या तो स्क्वायर बेकिंग टिन. दिस इज फॉर अ 7 इंच एंड ये एक किलो का केक बनेगा. ओ बरं, ठीक आहे. मग त्याची तयारी करूया. रेडी झालेलं आहे. आता हे डस्टिंग केलेल्या अपन टिन मध्ये ठेवलेलं आहे. तर डस्ट एंड लाइन, उसमें बटर पेपर नीचे डालना है टिन में. और चिपकू नाही म्हणून. हो. एक बटर पेपर आपल्याला जो मिळतो तर तो घातलेला आहे खाली. पण मला सांगा, हे किती मिनिटं ठेवणार ओव्हन मध्ये आणि किती डिग्रीवरती ठेवणार? 160 डिग्रीज फॉर हाफ एन आवर, आधा घंटा. आधा घंटा? येस. ओके. आणि 160. तर प्री हिटेड फॉर 5 मिनिट्स. हां, ॲट 60 डिग्रीज. ॲट 60 डिग्रीज. ओके, तर हे सगळं लक्षात ठेवा. आपण आता हे ओव्हन मध्ये ठेवूया.
केक आपण जो बेक करायला ठेवला होता तर तो आलेला आहे बेक होऊन, आणि तो जो बेक केला तो आपण मध्ये कट करून घेतलेला आहे. आणि मध्ये कट करताना तो थोडाफार कभी कभी हो जाता है. हाँ, तर ती बाजू नेहमी खाली घ्यायची सो दॅट, कारण हे कव्हर करणार आहात ना तुम्ही. जी हाँ, उसको फिलिंग करके फिर केक उसके ऊपर दूसरा डाल देंगे. जी वरची बाजू आहे इवन, हाँ, तो ऊपर का इवन होना चाहिए. हाँ, आणि म्हणून मग आपण ही अशी घेतलेली आहे. बरं, आता तुम्हाला आधी ह्याच्यावर परत हे पहले हम इसमें शुगर सिरप डालेंगे. अच्छा, ओके. वो जो केक है ना, उसके जो क्रम्स है वो इवनली सेट हो जाते हैं. दैट्स व्हाई वी पुट द शुगर सिरप. ओके. एंड थोड़ा सॉफ्ट भी हो जाता है. मग तुम्ही केक तुमचा कितपत झालाय ते चेक करून मग किती वापरायचं शुगर सिरप ते ठरवायला पाहिजे. कभी ऐसा भी होता है कि ज्यादा शुगर सिरप पड़ जाए. हाँ. तो वो ज्यादा वो एकदम सॉगी हो जाए. हाँ, केक एकदम चिकट हो जाए. सो इट्स ऑलवेज बेटर कि कम डालो. कम डालो. राइट. और ये दोनों लेयर्स में पड़ेंगे. अच्छा. ऊपर के लेयर में भी पड़ेगा और नीचे के वो में. नहीं तो ड्राई हो जाएगा. अभी आप ये अभी या ऍक्च्युली ते आता चोपडायचे त्याला. या आणि आता इसको- तुम्हाला साइडने वाटतंय ते, पण और क्रीम ये- भरगच्च होणार ते. जी. और ये पैलेट नाइफ बहुत जरूरी है. हाँ, केक के लिए पैलेट नाइफ लगती है. ये चल बिकॉज जो क्रीम है उसको इवनली स्प्रेड करना है. बरोबर. ये हो गया. साइडने पण करायला लागेल ना आपल्याला. वो बाद में हो जाएगा. अच्छा, एंडला. वो एंड में जब ये ऊपर का हो जाएगा उसके ऊपर. आता काय हवंय? अभी स्ट्रॉबेरीज स्ट्रॉबेरी आहेत त्या फक्त कट उसको चॉप करने. जी, चॉप कर ले. हाँ. अगदीच जर तुम्हाला स्ट्रॉबेरीज नाही मिळाल्या तर स्ट्रॉबेरी क्रश भी डाल सकते हैं, जैम भी डाल सकते हैं. हा, नाही मिळाल्या तुम्हाला, कारण हे सीझनल फळ आहे आणि ते सगळीकडेच नेहमी नाही मिळणार. तर हा केक जेव्हा तुम्हाला करायचा असेल तेव्हा तुम्ही मग क्रश किंवा जॅम जसं जॅम. सांगितलं. हा स्ट्रॉबेरीचा एक लेअर झाला. आता काय हवं? अभी चॉकलेट शेविंग्स. ये चॉकलेट को ग्रेट करना है. अच्छा, रेगुलर चॉकलेट का डार्क चॉकलेट? डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेट. अच्छा, इसके ऊपर म्हणजे दोन्ही आपल्याला फ्लेवर. चॉकलेट फ्लेवर. हाँ, चॉकलेट पण मिळेल, स्ट्रॉबेरी पण मिळेल. वैसे तो चॉकलेट स्पॉन्ज है ही. हाँ. लेकिन इसका और रिच टेस्ट आ जाता है. मस्तच मस्तच. आता अभी ये हाँ. लेयर उसके ऊपर डाल देंगे. ही बाजू वर घ्यायला पाहिजे ना. जी. ओके. आता परत त्याला सगळीकडनं चोपडा. अभी हाँ, ओनली क्रीम. ओनली क्रीम, बट वील फर्स्ट पुट द शुगर सिरप ऑन दिस. आता परत काय लावायचं? अभी इसके ऊपर हम क्रीम डालेंगे. इतकं क्रीम लागणार आहे ह्याला. हे सगळी बाजू जी आहे ती भरगच्च होणार आहे. हेच आपण सगळीकडे फिरवायचं. जी. ना? आणि नंतर मग जसजसं तुम्हाला अजून हे पण त्याने घेतलेलं आहे एक की ज्याच्यामध्ये अशा त्याच्यातनं डिझाईन, डिझाईन येतं. डेकोरेशन. हे वेगवेगळे तुम्हाला मिळतात त्याच्या वेगवेगळ्या शेप मध्ये. एक चकली सारखं नॉझल्स, एक कोई भी सारखा लीव्स, फ्लावर्स, एनीथिंग, हाँ. लाइन्स, व्हॉटएव्हर. येस. व्हॉटएव्हर यू वांट. ह्याच्यामध्ये आपण भरून घ्यायचं क्रीम बनवलेलं आणि अशाने डिझाईन पण करायचं. तर आता आम्ही ते डिझाईनही करतो आणि वरनं जे जे फरीदाला सुचेल तसं अजून सजवतो. साईडनी पण पूर्ण लावून घेतो क्रीम. तर आता हा सजणार आहे. इट्स डन नाव. फक्त सजावट राहिली ना फरीदा. तर हे आम्ही करत राहतो. तोपर्यंत आम्ही साहित्य काय काय घेतलं होतं आणि कृती काय काय केली ते लिहिली. स्ट्रॉबेरी चॉकलेट केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोको पावडर मिक्स, 4 अंडी, बटर, दूध, स्ट्रॉबेरीचे तुकडे, 100 ग्राम कॅस्टर शुगर, चॉकलेट शेविंग्स, व्हिप क्रीम, शुगर सिरप आणि व्हॅनिला इसेन्स. कृती: प्रथम अंडी आणि साखरेचं मिश्रण फेटून घ्यावं. त्यामध्ये बटर, कोको पावडर मिक्स आणि 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालून पुन्हा मिश्रण फेटून घ्यावं. ग्रीसिंग केलेल्या बेकिंग टीन मध्ये तयार मिश्रण काढून 160 डिग्री सेल्सिअसला अर्धा तास ओव्हन मध्ये बेक करून घ्यावं. तयार केकवर शुगर सिरप पसरावं. वरून व्हिप क्रीमचा लेअर द्यावा. वरून स्ट्रॉबेरीज आणि कोको पावडर घालावी. त्यावर केकचा दुसरा लेअर देऊन पुन्हा शुगर सिरप, व्हिप क्रीम
आणि स्ट्रॉबेरीचे तुकडे घालून स्ट्रॉबेरी चॉकलेट केक सर्व्ह करावा.